Hello, hello. This is the My Artifact episode number 807. आजची तारीख आहे 22 मे 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आहे. आणि आजचा दिवस कसा होता ॲक्च्युली. आज काय नाही, आज सकाळी उठलो आणि आज चला हा शब्द नेहमी येते आणि नेहमी लक्षात येते. म्हणजे जेव्हा पण मी ड्युटीवर होतो तेव्हा मी असं म्हणत होतो, हॅलो दिस माय आर्टिफॅक्ट. आज काय नाही, आज सकाळी उठलो 6 वाजता उठलो, तयारी वगैरे केली, फरशी वगैरे घेतली, ड्युटीवर गेलो. ड्युटीवर आज स्कटरवरचं काम वगैरे केलं किंवा पॅचिंगचं वगैरे काम केलं. मग पॅचिंगचं काम केल्यानंतर मग काही नाही, मग खालीच होतो 12 वाजता वगैरे जेवण वगैरे केलं. हे वगैरे केलं, ड्युटी वगैरे झाली. मग 4 वाजता घरी आल्यानंतर मग काय पिक्चर पाहत बसलो राव. असा होता तसा होता पिक्चर वगैरे. देन डब्बा आणला, जेवलो आणि बस, बाकी काही नाही. असा होता राव माझा रोजचा दिवस जेव्हा मी ड्युटीवर होतो तेव्हा. आणि आर्टिफॅक्ट एपिसोड असा रेकॉर्ड करायचो. बट आता कसं थोडंसं कसं आहे, चेंज होणे त्यालाच अपग्रेड म्हणणे. कधी कधी चेंज चांगले नाही होत, तर कधी कधी आपल्याला वाटते का जो आपल्या लाईफमध्ये जो चेंज झाला आहे तो चांगला नाही आहे बा, गुड नाही आहे, समोर आपल्या फ्युचरसाठी राईट नाही आहे, किंवा टेम्पररी विचार करून आपल्याला असं वाटते का आपल्याला हे करेक्ट नाही आहे. बट एव्हरीथिंग इज हॅपन विथ यू, राईट ऑर रॉंग इज ओनली हॅपन्स फॉर यू राईट. म्हणजे समोर चांगलंच होणार आहे हेच विचार करून काही ना काही होते राहून. कसं आहे की जर मी समजा त्या ड्युटीवरच असतो आताही, तर मी पुण्याला नाही गेलो असतो, मी कोणते कोर्सेस वगैरे नाही केले असते, पढाईमध्ये माझं दुर्लक्ष राहिलं असतं. हार्डली 1 किंवा 2 वर्ष मी जॉब करत असतो आणि मला लवकर जॉब लागली आणि अदर लोक जॉबसाठी इकडे तिकडे शोधून राहिले. बट मी जॉब करत आहे त्यामुळे मी स्वतःला लकी समजून जॉब करत राहिलो असतो. आणि मग याचा पुढे काहीच फायदा नसता ना. याचा एक्सपिरियन्स कामी येते, पैसे तर भेटले असते, त्यावेळेचा टाईम पण गेला असता, आईवडिलांना खुशी पण भेटली असती. बट समोर माझं फ्युचर इज नथिंग या. त्यामुळे मी पहिलेच डिसाईड केलं होतं, वॉट एव्हर इट हॅपन्स, 1 वर्ष झालं आहे, आपल्याला निघावंच लागणार. सो मी तेच केलं राव. जॉब असो नसो, म्हणजे मी असं ठरवलं होतं की जोपर्यंत आपल्याला दुसरा जॉब नाही भेटत तोपर्यंत आपण हा जॉब नाही सोडत, असा विचार केला होता. बट दुसऱ्या जॉबसाठी प्रिपरेशन भाऊ असंच गंमत म्हणून नाही भेटत. भेटलं बा भेटलं आणि बस तेगा हरी पलंगवरी, नो, दॅट इज नॉट. हार्डवर्क, मेहनत, प्रिपरेशन, प्रॅक्टिस बहुत काही करावं लागते. असंच नाही आलं गेला, भेटला जॉब, भेटला पेमेंट, असं नाही होत राव कधी. तर मी याच्याबद्दल सखोल विचार केला, का बारीक तऱ्हेने विचार केला की भाऊ समजा जर मी जॉब करत आहे आणि हे जॉब समजा जर राहिली, सो व्हॉट वूड बी हॅपन. तर काय नाही, माझा पेमेंट वगैरे वाढला असता. ऑफकोर्स 8,000चे 10 किंवा 12,000 रुपये झाले असते. बाकी काहीच नाही या, बाकी काहीच नाही झालं असतं. आय जस्ट बीन ॲज इट इज, ॲज आय वॉज या. बट रिसेंटली जर मी पैसे जरी कमवून नाही राहिलो आहे, हार्डली 3 किंवा 4 दिवस झाले आहे मी पैसे जरी कमवून नाही राहिलो आहे, बट मला काफी सिक्युअर वाटत आहे का मी एक समोर जाऊन एक चांगला पर्सन बनणार आहे. व्हाय? कारण त्यासाठी मी जे काही प्रिपरेशन आहे ते मी आता करून राहिलो आहे. आता वडील काय म्हणत आहे की पटकन गव्हर्नमेंट जॉब घे किंवा कुठंतरी जॉब घे, कुठेतरी परमनंट होऊन जा, म्हणजे तुला पैसे पण भेटन. आणि बट मला कसं आहे, या जॉब तर मलाही पाहिजे आणि लवकरात लवकर पाहिजे या. बट काय आहे की मला जॉब पाहिजे ॲटलिस्ट पुण्याला.
व्हाय? कारण समजा जर मी पुण्याला जॉब घेईन तर तेव्हाच भाऊ मी माझ्या फिल्म मेकिंगसाठी समोर प्रयत्न करीन. समोर जे काही आहे त्यासाठी मी समोर हार्डवर्क वगैरे करीन. समजा जर हे असं होत नसेल तर काफी प्रॉब्लेम होऊन जाईल राव. या कारण आपण ज्याच्यासाठी आपण इथे आलो आहे समजा तेच काम नाही करत आहे, सो आपल्याला इथे राहण्याचा काही अधिकारच नाही. या गाडीतून तेल पडून राहिलंय का? आय डोंट नो, बट खूप वास येऊन राहणार राव पेट्रोलचा. कुठे लीक वगैरे नाही. नाही नाही. हां. सो मग काही नाही, ज्याप्रमाणे विचार केला सोडून दिला जॉब, जाऊ दे म्हणलं. बट जे काही मी ट्रेनिंग करून राहिलो आहे कॅम ऑटोकॅड वगैरे याच्यावर मला काफी विश्वास होऊन राहिला आहे की समोर मी याच्यावरच जॉब घेईन डिझायनिंगमध्ये. कारण हे जॉब माझ्या प्रेफर पण आहे, याच्यात माझे स्किल पण दाखवू शकतो आणि प्रॅक्टिकली असे जॉब नाही का मोस्टली मोठ्या सिटीमध्येच होत असतात, पुणे किंवा नागपूर. सो आय विल डेफिनेटली लुक फॉर इट. या सो आज काय झालं, आज सकाळी उठलो, नागपूरला गेलो, क्लासेस केले. ॲक्च्युली आज ठरवलं होतं की मी क्लासेस झाल्यानंतर खापरखेड्याला जाईन आणि माझं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे घेऊन येईन हा विचार केला होता. बट काल वडील म्हणे की मला थोडंसं नागपूरला थोडंसे काम आहे, काही सामान वगैरे घ्यायचे आहे, तुझी मदत वगैरे लागेल म्हणे. सो मी मग तो खापरखेड्याला जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि मग मी 1 वाजेपर्यंत ड्युटी केली, जेवण वगैरे केलं. ड्युटी म्हणजे 1 वाजेपर्यंत क्लास वगैरे केला. शब्द नेहमी आताही तोंडातच आहे राव. तर क्लास वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग मी गेलो राव. गेलो नाही, फोन केला. वडील म्हणे नागपूरला आलो नाही म्हणे. मी विचार केला की मग आपण येथे एक्सपिरियन्ससाठी खापरखेडला चाललो होतो. खापरखेडला फोन केला, ते म्हणे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनायचं आहे म्हणे. सो दोन्ही काम नाही झाले. तर मग काय प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस यार बहुत जास्त केली यार. या म्हणजे त्या कम्प्युटरवर मी आज करीब 15 स्केचेस काढले. यस, 15 स्केचेस. बहुत जास्त प्रॅक्टिस होऊन राहिली. ॲक्च्युली काय एवढे 4-4, 5-5 घंटे कंटिन्यू बसून आम्ही स्केच बनवून राहिलो आहे ना, ॲक्च्युली याचा फायदा खूप जास्त होऊन राहिला आहे. यस, त्यामुळे कसं की बहुत चांगलं होत आहे. सो इट इज रिअली अमेझिंग थिंग्स हॅपन्स टू मी. मग काय नाही, मग घरी आलो 6 वाजता. इथे यांच्याकडे जेवण होतं, ते नाही का जीवन काका इंग्लिशचे टीचर, जेवण वगैरे केलं. पिंटीचा फोन आला, बाहेर जायचं आहे म्हणे. बाहेर गेलो. श्रुती डोबळे पण आली होती. मग ती सांगत होती तिच्या लाईफमध्ये असं तिने रिझाईन काऊन केलं वगैरे वगैरे, असं होतं तसं होतं, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आणि तो आपल्या लाईक नव्हता वगैरे वगैरे. खूप सांगितलं तिने असं तसं. ठीक आहे म्हणलं, राहते का नको मागे टेन्शन. बट तिचं थोडं जास्त टेन्शन होतं ॲज कम्पेअर टू मी. बहुत जास्त. सो आज मग काय नाही, मग घरी आलो. घरी नाही, इकडे ग्राउंडमध्ये होतो. खूप दिवसांतर ग्राउंडमध्ये बसलो. इट फील्स रिअली नाईस. सांगू शकतो खूप काही वाटत आहे, बट ॲक्च्युली मला आता खूप जास्त संडास लागली आहे. So this is the My Artifact episode number 807. 807. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.